मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा संबंधवाचकः हा पाठ. बघा, संबंधवाचकः म्हणजे काय? वाचकः म्हणजे सांगणारे. जे संबंध सांगतात तर त्याला संबंधवाचकः असं म्हटलेलं आहे. बघा, यासाठी आपण षष्टी विभक्तीचा उपयोग करतो. तुम्हाला माहिती आहे की कुठलाही शब्द जो आहे तर तो 3 वचनांमध्ये, 3 लिंगांमध्ये आणि 7 विभक्तींमध्ये तो सांगितला जातो. जसं की देव शब्द तुम्ही शिकलेला आहात. देवः, देव, देवाः प्रथमा, देवं, देवो, देवान् द्वितीया. तर प्रत्येक शब्दाची म्हणजेच नामाची आणि सर्वनामाची जी आहे तर त्या 7 विभक्ती असतात आणि संबोधन ही एक 8वी. तर संबंधवाचकः यामध्ये आपण बघणार आहोत की संबंध ज्या वेळेला आपल्याला सांगायचे असतात, 2 व्यक्तींमधले, 2 वस्तूंमधले संबंध ज्या वेळेला आपल्याला दर्शवायचे असतात त्यावेळेला आपण षष्टी विभक्तीचा उपयोग करतो. कोणत्या विभक्तीचा उपयोग करतो? षष्टी. संबंध दर्शवण्यासाठी कोणती विभक्ती वापरली जाते? तर षष्टी विभक्ती वापरली जाते. हे आपण संबंधवाचकामध्ये बघणार आहोत. तर बघा, इथे तुम्हाला काही टेबल्स किंवा कोष्टक दिलेले आहेत, मंजुषा दिलेल्या आहेत. कस्य पुत्र रामः? तर दशरथस्य पुत्र रामः. आता इथे तुम्हाला स्य दिसत आहे. तर स्य म्हणजे काय? षष्टी विभक्ती. देवस्य, वनस्य याप्रमाणे ही षष्टी विभक्ती आहे. तर कस्य पिता दशरथः? रामस्य पिता दशरथः. 2 व्यक्तींमधला संबंध आपल्याला दर्शवायचा असतो त्यावेळेला आपण षष्टी विभक्तीचा उपयोग करतो. तर बघा, रावणस्य पुत्र मेघनादः. मेघनादस्य पिता रावणः. त्यानंतर रामस्य पुत्रः लवः. त्यानंतर पुढची रिकामी जागा काय आहे? रामस्य पुत्र. आधी आपण बघूयात, रावणस्य पुत्र दुर्योधनः. दुसरी रिकामी जागा आपली राहिलेली आहे बघा, ती आपण आधी बघूयात. मेघनादस्य पिता रावणः. त्यानंतर धृतराष्ट्रस्य पुत्र दुर्योधनः. कोणाचा पुत्र होता? दुर्योधन. धृतराष्ट्रस्य पुत्र दुर्योधनः. त्यानंतर पुढची जी रिकामी जागा आहे बघा, दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्रः. दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्रः. या दोघांमधला संबंध आपण दर्शवत आहोत. त्यासाठी आपण कुठली विभक्ती वापरत आहोत? ती आहे षष्टी विभक्ती. त्यानंतर बघा, हे सहावे वाक्य आहे, दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्रः. त्यानंतर तिसरं वाक्य काय आहे? रामस्य पुत्रः लवः. रामस्य पुत्रः लवः. लव कोणाचा मुलगा होता? तर रामाचा होता. त्यानंतर चौथं वाक्य बघा, भीमस्य पुत्रः. भीमस्य पुत्रः घटोत्कचः. भीमाचा मुलगा कोण होता? तर घटोत्कच. त्यानंतर 7वी रिकामी जागा बघा, लवस्य पिता रामः. जसं आपण बघितलं की रामस्य पुत्र लव, तसं लवस्य पिता रामः. त्यानंतर 8वी रिकामी जागा आहे, घटोत्कचस्य पिता भीमः. घटोत्कचाचे वडील कोण होते? भीम. त्यानंतर पुढे तुम्हाला दिलेला आहे बघा, आता आधी आपण पिता आणि पुत्र या दोघांमधले संबंध दर्शवण्यासाठी षष्टी विभक्तीचा उपयोग केला. अस्य पुत्र एषः, अस्य पिता एषः, अशा प्रकारे. त्यानंतर पुढे तुम्हाला काही
काव्य दिलेली आहेत आणि त्याचे कर्ते दिलेले आहेत. बघा, रामायण, महाभारत, रघुवंश, गीत गोविंद आणि त्याचे कर्ते कोण आहेत ते दिलेले आहेत. तर त्या आपण आपल्याला जोडायच्या आहेत. ते लिहायचं आहे आपल्याला. रामायणस्य कवी वाल्मिकी, रामायणाचे कवी कोण? वाल्मिकी. त्यानंतर महाभारतस्य कवी व्यासः, महाभारत कोणी रचिला आहे? व्यासांनी. त्यानंतर रघुवंशस्य कवी ही कालिदासः. ती रिकामी जागा येईल बघा. रघुवंशस्य, रघुवंशाचा कर्ता कोण आहे? कालिदास. रघुवंशस्य कवी कालिदासः. त्यानंतर पुढे बघा, गीत गोविंदस्य, गीत गोविंदस्य कवी जयदेवः. गीत गोविंदस्य कवी जयदेवः. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे की कोणाचा पती कोण आहे? तर कस्य पत्नी सीता. कोणाचा पती कोण आणि कोणाची पत्नी कोण? तर हे आपल्याला इथे संबंध दर्शवायचा आहे षष्ठी विभक्तीचा वापर करून. बघा, कस्य पत्नी सीता, तर रामस्य पत्नी सीता, रामाची पत्नी सीता. कस्य हा पती राम, कोणाचा पती राम? सीतायाः पती राम, सीतेचा पती राम. तर उर्मिलायाः पती लक्ष्मणः. काय येईल? उर्मिलायाः. बघा, उर्मिला हा स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून तिथे कसं आपण लिहिलं षष्ठी विभक्ती? उर्मिलायाः पतिः लक्ष्मणः. उर्मिलायाः पतिः लक्ष्मणः. त्यानंतर बघा, रमायाः पतिः माधवः. रमायाः पतिः माधवः. कोणाचा पती आहे माधव? तर रमेचा. रमायाः पतिः माधवः. त्यानंतर पार्वत्याः पतिः शिवः. पार्वतीचा पती कोण? शिव. त्यानंतर रुक्मिण्याः पतिः विठ्ठलः. चौथं तर तिसरी तर रिकामी जागा जी आहे तिथे, तिसरी जी आहे ती रिकामी जागाच नाही, तिथे दिलेलंच आहे. आपल्याला चौथी रिकामी जागा बघायची आहे. बघा, रुक्मिण्यः. रुक्मिणी हा दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून त्याची षष्ठी विभक्ती अशी येईल रुक्मिण्यः. रुक्मिण्यः पतिः विठ्ठलः. रुक्मिणीचा पती कोण? विठ्ठल. त्यानंतर पाचवी रिकामी जागा बघा की कोणाचा पती कोण, कोणाची पत्नी कोण? तर बघा, लक्ष्मणस्य पत्नी उर्मिला. लक्ष्मणस्य पत्नी उर्मिला. कोणाची पत्नी आहे उर्मिला? लक्ष्मणाची. त्यानंतर सहावी बघा, माधवस्य पत्नी रमा. माधवस्य पत्नी रमा. त्यानंतर सातवं जे आहे ते शिवस्य पत्नी पार्वती. शिवस्य पत्नी पार्वती. त्यानंतर विठ्ठलस्य पत्नी रुक्मिणी. विठ्ठलस्य पत्नी रुक्मिणी. विठ्ठलाची पत्नी कोण? तर रुक्मिणी. अर्थात तिथे सगळ्याच रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या होत्या. त्यानंतर बघा, तव आणि मम. ज्या आपण आता त्वम आणि अहम हे त्वम आणि अहम हे आपण सर्वनाम शिकलेलो आहोत. अहम म्हणजे काय की ज्या वेळेला आपण स्वतःविषयी उल्लेख करतो तेव्हा अहम या सर्वनामाचा प्रयोग करतो आणि ज्या वेळेला आपण समोरच्या विषयी उल्लेख करतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? त्वम. तर त्याचं षष्ठीचं रूप आहे तव आणि मम. त्वम याचं षष्ठीचं रूप आहे तव आणि
अहम याचं षष्टीचं एकवचनाचं रूप आहे मम. तव म्हणजे तुझं आणि मम म्हणजे माझं. तर ते आपण कशा प्रकारे आता षष्टी विभक्तीचा आपण अभ्यास करत आहोत संबंधवाचकामध्ये. तर त्यावेळेला या सर्व नामांची सुद्धा षष्टी विभक्ती आपल्याला अभ्यासायची आहेत. बघा, एषा मम पाठशाला, ही माझी शाळा आहे. मम माझी. एषा तव पाठशाला, आता ही कोणाची आहे? तुझी पण शाळा आहे. एषः मम स्यूतः, हे माझी पिशवी आहे, माझी बॅग आहे. एतस्य वर्णः नीलः, याचा वर्ण कसा आहे? नील, निळा. एषा तव कूपी, ही तुझी बाटली आहे. एतस्याः वर्णः रक्तः, आणि हिचा रंग कसा आहे? रक्तः. आता आपण काय बघितलं? तव मम, त्यानंतर एतस्य, एतस्य आणि एतस्याः. अर्थात आपण यापूर्वी एतद हा शब्द शिकलेला आहोत. एतद हे सर्वनाम आपण अभ्यासलं. त्याची एषः, एषा ही रूपं आपण अभ्यासली. एषः बालकः, एषा बालिका. तर याच पुल्लिंगामध्ये आपण ही षष्टी विभक्तीचे रूप अभ्यासत आहोत. एतस्य, एतस्याः. जसं की एषः बालकः, एतस्य नाम नीलः. त्यानंतर एषः बालकः, एतस्य नाम अर्णवः. त्यानंतर एषा बालिका, एतस्याः नाम विदुला. अशा प्रकारे आलं लक्षात तुमच्या? त्यानंतर बघू तस्य तस्याः. आपण यापूर्वी तद हे सर्वनाम अभ्यासलेलं आहे. तर त्याच हे षष्टी विभक्तीचे रूप आहे. तस्य तस्याः, तस्य आणि तस्याः. जसं की सः बालकः, तस्य नाम अर्णवः. सा बालिका, तस्याः नाम विदुला. अशा प्रकारे बघा, सः बालकः तो मुलगा, तत् तस्य पुस्तकम, ते त्याचं पुस्तक आहे. पुस्तकस्य नाम आमोद, पुस्तकाचं नाव काय आहे? आमोद. सा तस्य लेखनी, ती त्याची लेखनी. तस्य हा वर्ण कृष्ण, तिचा वर्ण काय आहे? कृष्ण. सा महिला, ती महिला. तस्याः शाटिका पीता, तिची साडी कशी आहे? पिवळ्या रंगाची. तस्याः स्यूतः कृष्णः, आणि तिचं पिशवी कशी आहे? तर ती काळ्या रंगाची आहे. तर आपण अशा प्रकारे तुमच्या वर्गात तुम्ही ही कृती करू शकता. एतस्य, एतस्याः, तस्य तस्याः, तव, मम यांचा प्रयोग करून आपण आपला हक्क किंवा संबंध आपण एकमेकांशी दर्शवू शकतो. बघा, छात्रः स्वसमीपे तथाच दूरे उपविष्टस्य छात्रस्य नाम कथयति. विद्यार्थी स्वतःच्या जवळ बसलेल्या आणि स्वतःपासून दूर बसलेल्या विद्यार्थ्याचं नाव सांगतो. जसं की एतस्य नाम हरीशः, एतस्याः नाम रमा. तस्य नाम मकरंदः, तस्याः नाम उमा. अशा प्रकारे बघा, जो जवळ आहे एतस्य, एतस्य, तस्य आणि एतस्याः, तस्याः. अशा प्रकारे जसं की एषः रोहणः किंवा एषः बालकः. एतस्य नाम रोहणः, तस्य नाम निखिलः. त्यानंतर एषा बालिका, एतस्याः नाम रमा, तस्याः नाम गिरिजा. अशा प्रकारे जो जवळ आहे त्याच्यासाठी एतस्य आणि जो दूर आहे त्याच्यासाठी तस्य. जी मुलगी जवळ आहे तिच्यासाठी एतस्याः आणि जी दूर आहे तिच्यासाठी तस्याः. अशा प्रकारे आपण शब्दप्रयोग करणार आहोत. आणि मम म्हणजे माझं आणि तव म्हणजे तुझं. एतत्, बघा, एतत् मम पुस्तकम, एतत् मम पुस्तकम. त्यानंतर एतत् तव पुस्तकम, एतत् तव पुस्तकम. अशा प्रकारे आपण शब्दप्रयोग करू शकतो. एषा मम लेखनी, एषा तव लेखनी. अशा प्रकारे मम, तव, त्यानंतर एतस्य, एतस्य, तस्य, एतस्याः, तस्याः या सर्व नामांचा प्रयोग आपण करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या वर्गामध्ये याचा अभ्यास करायचा आहे. आपला पाठ येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.